हॅलो मित्रांनो, आपण जे चाललो आहे हे परसोड्याकडे चाललो आहे आणि सोनगावहून निघताना आपण परसोड्याकडे जाताना आता हा दुहेरीकरण अंकई ते संभाजीनगरसाठी जे दुहेरीकरण आहे ते औरंगाबादला जाताना उजव्या हाताच्या साईडला चालू आहे काम आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे। आणि हे अपडेट मला आपल्याला देवाशी वाटली कारण की हा दुहेरीकरण जर डबलिंग जर पूर्ण कंप्लीट झाला आपला अंकई ते संभाजीनगर तर आपल्याला एवढ्या गाड्या ग्रामीण भागातील जनतेसाठी एवढेच गाड्या चालू होतील आणि म्हणजे आपला गरीब तरुण वर्ग नवतरुण मित्रमंडळ आहे त्यांना पण रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि आपल्याला घंट्या 2-2 घंट्याला गाड्यासुद्धा चालू होतील माझा असा अंदाज आहे मित्रांनो। कारण की डबल लाईन झाल्यावर गाड्या जास्त प्रमाणात राहतील आणि आपल्याला जाण्या येण्यासाठी संभाजीनगरसाठी टेन्शन राहणार नाही। संभाजीनगरपासून परभणीकडे पण होईल तो टप्पा, पण आतापर्यंत सध्या तरी आता अंकई ते संभाजीनगर फार फास्ट काम चालू आहे आणि आपण हे परसोड्याकडे चाललो आहे। आता सोनगाव ते परसोड्या याच्यामध्ये हा काम चालू आहे आणि आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात JCB रोलर कंटेनरच्या साहाय्याने होतोय। कारण की आपण पाहिलं संभाजीनगरहून आपण जो जातोय समृद्धी महामार्ग तो किती फास्ट झाला होता। आता भरपूर ड्रायव्हर लोकांना विचारलं तो 1.5-2 वर्षात हा चालू होईल असं त्यांचा एक अंदाज आहे, पण माझ्या मते हा त्याच्याही पेक्षा फास्ट होईल। कारण की मोदी सरकारच्या वेळेमध्ये हे काम जे एवढे फास्ट होतात तेवढे कोणत्याच याच्यात झाले नसते। कारण की आपल्याला प्रगती पाहायला भेटते आणि मोदी साहेबांनी ती करून दाखवली आहे। फार जबरदस्त उत्कृष्ट काम चालू आहे केंद्र सरकारचं पण आणि राज्य सरकार पण त्याला चांगलं सहकार्य करीत आहे आणि हे पाहू शकता किती मोठ्या याच्यामध्ये काम प्रमाणात चालू आहे आणि मस्त काम चालू आहे। कारण की पहिलेच ॲक्वायर जमीन असल्यामुळे त्यांना टेन्शन नाही आणि काम चालू आहे एकदम जबरदस्त काम चालू आहे। आणि याचा अपडेट मला असं द्यावंसं वाटलं आपल्याला की दुहेरीकरणाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे। हे परसोडा ते सोनगाव रोटेगावच्या दरम्यान आपण हे शूट केलेलं आहे व्हिडिओ तुमच्यासाठी। मी स्पेशल त्या रस्त्याने बाईकवर आपल्यासाठी हिंडलो आहे आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। थँक्यू, धन्यवाद।